सिरीजचा हा सेकंड पार्ट आहे. जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर डेफिनेटली बघा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. हे बघा, आज आपण काय काय बघणार आहे याचं एक थोडक्यात बघा. आज आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, बुकर पारितोषिक, साहित्य अकादमी पुरस्कार, ऑर्डर ऑफ ज्ञानपीठ पुरस्कार, 96 अकॅडमी पुरस्कार आणि चमेली देवी जैन पुरस्कार, एवढे पुरस्कार आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सो लेक्चर खूप महत्त्वाचं असेल. जर का तुमच्याकडं नोटबुक असेल सोबत तर इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही नोट डाऊन पण करू शकता आणि कमी याच्यात आपण जे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर आपण फोकस करूया. सो स्टार्ट करूया आजचं लेक्चर. बघ, पहिली न्यूज आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार संबंधी. ओके, महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. 1996 पासून हा पुरस्कार दिला जातो आणि केव्हा देतो आपण तर महाराष्ट्र दिन मध्ये देतो. सुरुवात काय झाली 1996 मध्ये झाली. 1 मेला आपण सहसा देतो. आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन आणि समाजसेवा, म्हणजे हे क्षेत्र आहे वेगवेगळे. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळे जे व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी देतो आणि 2012 नंतर आपण परप्रांतीयांना पण देतो. एक्झाम मध्ये क्वेश्चन असतील की महाराष्ट्र भूषण पुरस्कार फक्त महाराष्ट्रीय नागरिकांना असतो की महाराष्ट्राच्या रेसिडेंटला असतो, तर आपण परप्रांतीयांना पण देतो. जर त्यांनी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी वास्तव्य केलं असेल तर 2012 नंतर त्यांनाही आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतो. आणि 2023 पासून सध्या त्याची आत्ता रक्कम 25 लाख रुपये आणि सन्मानचित्र वगैरे सगळं त्याच्यासोबत असतं. काय महत्वाचं आहे, 1996 मध्ये सुरुवात झाली, 1 मेला दिला जातो. वेगवेगळे क्षेत्र आहे आणि परप्रांतीयांना पण 2012 पासून देतो जर ते 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करत असतील. आणि 25 लाख रुपये ही एवढी ती रक्कम आहे, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. आता कोणाला भेटलेला आहे पुरस्कार बघा. पहिला महत्वाचं आहे की 1996 पहिला पुरस्कार केव्हा भेटला होता तर पु ल देशपांडे यांना भेटला होता. सो फॅक्ट्स महत्वाचे पाहिजे. ओके, केव्हा पहिला पुरस्कार मग लता मंगेशकर यांना भेटलेला आहे, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, बाबा आमटे यांना समाजसेवेसाठी भेटलाय, रतन टाटांना भेटलाय, नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी या दोघांनाही भेटलेला आहे. ओके, बाळासाहेब पुरंदरे 2015 मध्ये, आशा भोसले यांना भेटलाय आणि आत्ताचा अशोक सराफ यांना भेटलेला आहे. सो हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला पहिला पुरस्कार व्यक्ती विचारता तर पु ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रातील पहिला पुरस्कार भेटला होता. स्टेटमेंट येते की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 पासून दिला जातो. महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान आहे. त्यामध्ये पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रामध्ये भेटला होता. आणि यापैकी एखादं नाव तुम्हाला विचारते की सचिन तेंडुलकरला भेटलेला आहे का, रतन टाटांना भेटला आहे, थोडं तरी नाव. आणि ह्या पर्सनॅलिटी आशा भोसले आणि लता मंगेशकर दोघांना भेटलाय आणि अशोक सराफ यांना आता सध्याचा लेटेस्टचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलाय. तो काहीतरी नाव तुम्हाला जेवढं लक्षात राहते तेवढं लक्षात असू द्या. आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल एक लक्षात घ्या की सीएम मुख्यमंत्री असतात त्यांच्या हस्ते हा पुरस्कार यावर्षी देण्यात आला. आणि 57वा राज्य मराठी चित्रपट सोहळा मुंबईमध्ये होता तेव्हा दिलं. ऑलरेडी आपण पुरस्काराची रक्कम बघितली 25 लाख रुपये आणि महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो. 1996 पासून दिला जातो. 25 लाख रुपये त्याच्यामध्ये दिले जातात आणि परप्रांतीयांना पण हा देतो. पहिला पुरस्कार काय, एवढ्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. ओके, पुढचा पुरस्कार आपण बघू, ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार पण खूप महत्वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. जर तुम्ही क्वेश्चन मध्ये बघितलं असेल तर ज्ञानपीठवर पण बरेच क्वेश्चन येतात. तर 2023 मध्ये 58वा ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. आत्ता ज्यावेळेस ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे दिला होता तर संस्कृतचे विद्यमान जगद्गुरू राम भट्टाचार्य आणि उर्दू कवी गीतकार गुलजार या दोघांना या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार दिला आहे. सो हे महत्वाचं, ज्ञानपीठ पुरस्कार खूप महत्वाचा आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये दिलं पण ते लक्षात ठेवा, एक संस्कृतमध्ये आणि एक उर्दूमध्ये. बघूयात आपण गुलजार यांच्याबद्दल बघूया. गुलजार यांचं कडतं उर्दू मध्ये महत्वाचे उर्दू कवी ते आहे. 2002 मध्ये त्यांना उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार पण भेटलेला आहे. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, म्हणजे खूप सारे पुरस्कार यांना भेटले. दादासाहेब फाळके पुरस्कार 2002 मध्ये, उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण 2004 मध्ये भेटलाय. 5 वेळा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटलाय, एकदा ग्रॅमी पुरस्कार भेटलाय आणि आसाम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलंय. असं एखादं स्टेटमेंट आयोगाला द्यायला आवडतं की कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले. 2024 मध्ये ज्ञानपीठ भेटलं आहे. काय काय महत्वाचं आहे, एक दादासाहेब फाळके महत्वाचं, थोडं लक्षात ठेवा. द्या पद्मभूषण लक्षात असू द्या, ग्रॅमी पण आहे आणि आसामचे ते कुलगुरू होते आणि आत्ताचं ज्ञानपीठ भेटलं आहे. उर्दू मध्ये त्यांचं जे लिखाण आहे सगळं त्याच्यासाठी भेटलं आहे. ओके, आणि जगद्गुरू राम भद्राचार्य यांच्याबद्दल लक्षात असू द्या, हे संस्कृतचे विद्वान आहे. संस्कृतमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, आणि युपी मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि त्यांचा जो जन्म झाला होता तर 2 महिन्याच्या आत त्यांना अंधत्व आलं होतं, म्हणून त्यांना लिहिता वाचता येत नाही आणि त्यांनी कधी ब्रेल लिपीचाही वापर केला नाही.
तरी पण त्यांना 22 भाषा बोलता येतात, म्हणजे 22 भाषा ते बोलू शकतात. संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली अशा अनेक भाषा ते बोलू शकतात आणि खूप सारं लिटरेचर म्हणजे मोर दॅन 100 बुक्स त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. तर ते लक्षात असू द्या आणि 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण पण भेटलाय. सो दोघं पर्सनॅलिटी बद्दल तुम्हाला येऊ शकतात. संस्कृत संबंधी राम भद्राचार्य यांना आणि गीतकार गुलजार यांना उर्दू संबंधी, आणि बाकी काय फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आले तर ठेवा. आता ज्ञानपीठ पुरस्कार नेमका काय, तर भारतीय ज्ञानपीठ या ट्रस्टद्वारे दिला जातो. स्टेटमेंट येतं की कोणाद्वारे, तर भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टद्वारे हा पुरस्कार आपल्याला दिला जातो. लेखकांना त्यांच्या साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो. 1961 मध्ये स्थापन करण्यात आला आणि पहिल्यांदा 65 मध्ये स्थापना केली झाली 1961 मध्ये. पण पहिला पुरस्कार किती दिला 1965 मध्ये दिला. पहिला पुरस्कार कोणाला होता, जी शंकर कुरूप या मल्याळम लेखकांना होता. फर्स्ट पुरस्कार 1965 मध्ये शंकर कुरूप हे कोण होते, मल्याळम लेखक होते, यांना भेटला. 8व्या अनुसूचीतील भाषा आणि इंग्रजी. बघा, ज्यावेळेस आपण ज्ञानपीठ पुरस्कार बघतो तर ज्ञानपीठ पुरस्कार आपल्या 8 शेड्यूल मधल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा प्लस इंग्रजी एवढ्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आणि ज्यावेळेस आपण साहित्य अकॅडमी पुरस्कार बघतो, साहित्य अकॅडमी त्या 8 शेड्यूल मधल्या भाषा प्लस राजस्थानी आणि इंग्रजी यासाठी दिला जातो. ह्या गोष्टी लक्षात असू द्या. मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही. 2023 मध्ये 58वा ज्ञानपीठ पुरस्कार होता जगद्गुरू राम भद्राचार्य यांना संस्कृतसाठी आणि उर्दू कवी गीतकार गुलजार यांना भेटलेला आहे. मात्यांत मराठी विजेते कोण कोण आहे, हे एक क्वेश्चन लक्षात असू द्या. वि. स. खांडेकर यांना ययातीसाठी 74 मध्ये दिला होता. वि. वा. शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो, त्यांना विशाखासाठी 87 मध्ये भेटलाय. विदा करंदीकर अष्टदर्शन 2003 मध्ये आणि भालचंद्र नेमाडे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ 2014 मध्ये या 4 व्यक्तिमत्वांना मराठी भाषेचा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आहे. ओके. आणि आत्ता लेटेस्ट मध्ये बघितलं कोण कोण आहे, तर दामोदर मावजे कोकणी होते, त्यांना 2022 भेटलाय. नीलमणी फुंकन 21 मध्ये भेटलाय. हे दोन तरी लक्षात असू द्या त्यांचे राज्य, आणि जर का तुम्हाला विचारलं दामोदर मावजे कोकणी 22चं, नीलमणी फुंकन आसामी व्यक्तिमत्व, आणि या वर्षी त्याचं तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे गुलजार आणि राम भद्राचार्य. 58 नंबर तुम्हाला माहित असलं पाहिजे, एक्झामसाठी महत्वाचं आहे. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही ज्ञानपीठ पुरस्कार बघता तर ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल काय काय माहिती पाहिजे, की साहित्य क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि भारतीय भाषामध्ये ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं आजीवन योगदान दिलंय त्यासाठी दिला जातो. आणि हा फक्त भारतीय नागरिकांना दिला जातो. ओके. फॉरेनरला आहे का, नाही, तर भारतीय नागरिकांना दिला जातो. आणि भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट आहे, कोणातर्फे दिला जातो, तर भारतीय ज्ञानपीठ या ज्ञानपीठ ट्रस्ट हे एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट तर्फे दिला जातो. आणि या ट्रस्टची स्थापना टाइम्स ऑफ इंडिया या जैन कुटुंबाने या ट्रस्टची स्थापना केलेली आहे, या ट्रस्टतर्फे दिला जातो. आपण बघितलं 1961 मध्ये स्थापना झाला होता, पण 1965 मध्ये आपण मल्याळम संबंधी शंकर कुरूप यांना दिला होता पहिल्यांदा. याच्यामध्ये सहसा 11 लाख रुपये सरस्वतीची मूर्ती हे पारितोषिक असतं. आणि मॅक्झिमम सर्वात जास्त आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या भाषेला भेटलेले, तर हिंदी भाषेला भेटलेले आहे, एवढं लक्षात असू द्या. सर्वात जास्त ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेला भेटलेले आहे. आणि आत्ताचे 3-4 पुरस्कार कोणत्या लेखकांना भेटले हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. पुढचं बघू, प्रिझर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 हा पण खूप महत्वाचा आहे. हे जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो यांना भेटला आहे. वन लाईनर येऊ शकतो की या वर्षीचा प्रिझर आर्किटेक्चर पुरस्कार, तर रिकेन यामामोटो कोण व्यक्ती आहे, जपानचे. मग हे जपानचे पहिले व्यक्ती आहे का, नाही, हे जपानचे 9th व्यक्ती आहे. जपानचे हे 9वे व्यक्ती आहे ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. याला वास्तुकलेचं नोबल, आर्किटेक्चरचं नोबल पुरस्कार म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. 1979 पासून हा पुरस्कार दिला जातो. त्याची सुरुवात झाली होती 1979 मध्ये. आणि बालकृष्ण दोशी हे एकमेव भारतीय आहे, 2018 मध्ये भेटला होता. पहिले भारतीय आहे ज्यांना हा भेटलेला आहे. त्यांनी इंदोर शहरामध्ये अरण्य लो कास्ट हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी जे बनवलं त्याच्यासाठी त्यांना भेटलेला आहे. महत्वाचं काय लिहायचंय, यावर्षी जपानी व्यक्तिमत्वांना भेटलेलं आहे. जपानी व्यक्तिमत्व 9th जपानी व्यक्तिमत्व आहे ते त्यांना भेटलेलं आहे. आणि याला आर्किटेक्चरचं नोबेल पारितोषिक म्हटलं जातं, हे पण लक्षात असू द्या. आणि भारताच्या 2018 मध्ये बालकृष्ण दोशी यांना भेटला होता. एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे या पुरस्काराबद्दल. ओके. यावर क्वेश्चन येतो. पुढचं बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कार या दोन मध्ये खूप वेळेस कन्फ्युजन असतं, तो दोघं लक्षात ठेवा. पहिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला भेटला आहे, तर 2024 साल का
आणि बुकर पुरस्कार 2023चा आहे, कारण की 2024चा बुकर पुरस्कार अजून आला नाही. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी एरपनबेक यांच्या केरोस या कादंबरीसाठी भेटलेला आहे. आणि त्यांचं लिखाण जे ट्रान्सलेट केलंय ते मायकल हाफमन या दोघांना संयुक्तपणे हा पुरस्कार भेटलेला आहे. बघा, एक तर नाव लक्षू द्या, जेनी एरपनबेक, केरोस हे त्यांची कादंबरी, आणि त्याला ट्रान्सलेट केलंय मायकेल हाफमन यांनी. या कोणत्या देशाचे मित्रांनो? या जर्मनी देशाचे आहे. तर हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. काय असतं ना, इंटरनॅशनल बुकर पुरस्कार 2024 हे कशासाठी असतं? जर का एखाद्या लेखकाने काय केलं, कोणत्या वेगळ्या लँग्वेजमध्ये, इंग्लिश सोडून बाकी एखाद्या लँग्वेजमध्ये एखाद्या कादंबरी लिहिली असेल, तर त्यासाठी हा पुरस्कार. तर एक लिहिणारा आणि त्याला ट्रान्सलेट करणारा, एक असतो लिहिणारा आणि एक असतो त्याला भाषांतर करणारा, या दोघांना त्याची पुरस्काराची रक्कम काय करतात, विभागून दिली जाते. तर यांनी लिहिलं होतं कॅरोस ही कादंबरी, आणि मायकल हाफमॅनने ती काय केली होती, ट्रान्सलेट केली होती. आणि पहिले व्यक्तिमत्व, पहिल्या जर्मनी विजेत्या होत्या ह्या, म्हणून महत्वाचं आहे की जेनी एरपबेक हे कॅरोस हे पहिल्या जर्मनीच्या विजेत्या आहे ज्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. आता ही कादंबरी कशा संबंधी आहे जर तुम्हाला विचारलं, तर 1980च्या दशकामध्ये ईस्टर्न बर्लिनमध्ये प्रेम कथावर आधारित आहे. बघा, त्यावेळेस तुम्हाला माहित आहे की बर्लिन 2 याच्यामध्ये विभागलेला होता, जर्मनी 2 याच्यात विभागला होता. तर 1980 मध्ये ईस्ट बर्लिनवर एक लव्ह स्टोरी, प्रेमकथा आहे, त्यावर आधारित ही केरोस नावाची कादंबरी आहे, आणि त्यावर हा पुरस्कार आहे. पुरस्काराची रक्कम लेखकमध्ये आणि अनुवादमध्ये या दोघांमध्ये काय करतात, 50-50 डिवाइड करून दिली जाते, म्हणजे दोघांमध्ये वाटून दिली जाते. मग इंटरनॅशनल बुकर पुरस्कार बद्दल थोडं लक्षात ठेवा. 2005 पासून इंटरनॅशनल पुरस्कार दिला जातो. कोणत्याही भाषेमध्ये लिहा तुम्ही एकतर इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे आणि UK आणि आयर्लंडमध्ये पब्लिश केला आहे, म्हणजे अन्य भाषामध्ये लिहिलेलं आहे. ओके, अन्य भाषामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे, आणि त्याला काय केलं तुम्ही, इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे, आणि जे की UK किंवा आयर्लंडमध्ये काय झालेलं आहे, पब्लिश झालेलं आहे. त्यासंबंधी इंटरनॅशनल बुकर पुरस्कार दिला जातो. आता 2019 पूर्वी याला मॅन बुकर पुरस्कार म्हणायचे, पण आता मॅन बुकर पुरस्कार म्हणत नाही, कारण की आता फक्त बुकर इंटरनॅशनल प्राइज म्हणतात. 2019 पासून याचं नाव बदललंय, फक्त बुकर इंटरनॅशनल प्राइज म्हणतात. 2016 पासून हा दरवर्षी दिला जातो. आणि यामध्ये भारताच्या जर तुम्ही बघितल्या तर पहिली महिला विजेता किंवा एकमेव भारतीय विजेता गीतांजली श्री आहे. बघा, भारतीयाचं जे लक्षात ठेवा, गीतांजली श्री या एकमेव पहिल्या आणि एकमेव भारतीय विजेता आहे ज्यांनी टॉम्ब ऑफ सँड किंवा रेत की समाधी यासाठी त्यांना हा पुरस्कार भेटला होता. एवढं लक्षात असू द्या 2022 मध्ये. सो बेसिक लक्षात राहील, इंटरनॅशनल बुकर पुरस्कार 2005 पासून दिला जातो. जे आपण अन्य भाषेमध्ये लिहितो त्याला इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेट करतो आणि UK आणि आयर्लंडमध्ये पब्लिश करतो, त्यासाठी दिला जातो. 2019 नंतर त्याच्यामधला मॅन हा शब्द गायब झालेला आहे. आता फक्त त्याला बुकर इंटरनॅशनल प्राइज म्हणतात, आणि लेखक आणि अनुवादक यांना दोघांना 50-50 पैसा वाटून दिला जातो. यामध्ये पहिल्या महिला विजेती किंवा एकमेव भारतीय विजेती गीतांजली श्री आहे, ज्यांना 2022 मध्ये रेत समाधी या हिंदी त्यांची कादंबरी होती रेत समाधी, ज्याला ट्रान्सलेट टॉम ऑफ सँड यामध्ये केलं होतं, यासाठी भेटला होता. हा 2023चा पण तुम्हाला विचारू शकता. 2023 साठी बल्गेरियन लेखक होते जॉर्ज गोस्पोडिनोव्हो. हे 2023 साठीचे लेखक होते. त्यांना टाइम शेल्टर याच्यासाठी भेटलेला आहे. आणि आत्ताचा 2024चा तर जेनी एरपबेक यांना तर तुम्हाला माहीतच आहे. सो हे सगळं झालं इंटरनॅशनल बुकर पुरस्काराबद्दल. या व्यतिरिक्त आपल्याकडे बुकर पुरस्कार पण दिला जातो. बुकर पुरस्कार हा 1969 पासून दिला जातो. एवढं लक्षात असू द्या, 1969 हा लिटरेचर मधला अवॉर्ड आहे. बेस्ट इंग्रजी लँग्वेजचं जे लिटरेचर आहे, जे नॉवेल आहे, त्याच्यासाठी दिलं जातं. आणि हे नॉर्मली 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान जे पब्लिश होतात त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तर बेस्ट इंग्लिश नॉवेलसाठी जे UK आणि आयर्लंडमध्ये पब्लिश झाले त्यासाठी दिला जातो. आणि 2023चा पुरस्कार पॉल लिंच यांच्या प्रॉफिट सॉन्ग याला भेटला आहे, हे लक्षात असू द्या. सो हा केव्हापासून दिला जाते, 2005 पासून, आणि हा केव्हापासून, 1969 पासून. दोघं लक्षात असू द्या, हे नावं खूप महत्वाचे. ओके, त्याच्यानंतर साहित्य अकॅडमी अवॉर्ड. ओके, साहित्य अकॅडमी पण खूप महत्वाचं आहे. बघा, नामवंत लेखक आणि कादंबरीकार कृष्णा खोत यांना रिंगण कादंबरीसाठी साहित्य अकॅडमी पुरस्कार भेटला आहे.
साहित्य अकादमी महत्वाचा पुरस्कार आहे. तुम्हाला 2 फॅक्ट याच्यावरच येतील. कोणाला भेटला? कृष्णा खोत यांना भेटला. त्यांच्या कादंबरीचं नाव काय? रिंगाण कादंबरीचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे मराठी भाषेचं म्हणजे कादंबरी आहे. मराठी भाषेसाठी जे कृष्णा खोत हे मूळचे कोल्हापूरचे आणि त्यांनी रिंगाण ही कादंबरी आहे. मग नेमकी रिंगाण कादंबरी कशा संबंधित आहे? तर जे पण विस्थापित लोक आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं धरण बांधतो आणि डॅम बांधल्यामुळे खूप सारे लोक विस्थापित होतात, तर ते त्यांच्या मायभूमीपासून त्यांच्या भूमीपासून लांब जातात. तर त्या धरणग्रस्तांच्या भावना, त्यांच्या अडचणी, त्यांच्या मनाची अवस्था या संबंधी सविस्तर मांडणी करणारी ही पुस्तके रिंगाण. सो तुम्हाला विषय पण विचारू शकता की कशा संबंधित रिंगाण ही कादंबरी आहे. तर धरणग्रस्त जे विस्थापित होतात, त्यांच्या मनाच्या भावना, अडचणी, मनाची अवस्था या संबंधी मांडणारा हे रिंगाण ही कादंबरी आहे. त्यासंबंधी कृष्णा खोत यांना अवॉर्ड भेटलाय. कृष्णा खोत हे मूळचे कोल्हापूरचे. कृष्णा खोत यांनी गावठाण 2005 मध्ये गावठाण नावाची कादंबरी लिहिली होती. रवदाळ 2008 मध्ये कादंबरी लिहिली होती आणि 2018 मध्ये रिंगाण नावाची कादंबरी लिहिली आहे. कृष्णा खोत यांचा मूळचा जर तुम्ही विषय विचारात घेतला तर गावाची संस्कृती किंवा गावाचं जीवनशैली, त्यांना चॅलेंजेस कोणकोणते फेस करावे लागतं त्या संबंधी त्यांचं लिखाण असतं. सो कृष्णा खोत बद्दल डेफिनेटली क्वेश्चन येऊ शकतं, लक्षात ठेवा. रिंगाण कादंबरीवर येऊ शकतो. हे मराठी भाषेसाठी भेटलाय. संजीव यांना हिंदी भाषेसाठी मुझे पहचानो. मराठीचं तुम्हाला माहीतच पाहिजे. आणि जर का मॅच द पेअर काही आलं तर संजीव यांना हिंदी भाषेसाठी मुझे पहचानो. नीलम सरन गोर यांना या पुस्तकासाठी इंग्रजी मधलं भेटलेलं आहे. साधिका नवाब सर यांना उर्दूसाठी भेटलंय, रामदेव की अमराईसाठी. त्याच्यानंतर बाकी 2 पण आहे, काश्मीरी आणि मणिपुरी. हे बघा. सो मेन तर तुम्हाला मराठीचं माहीत पाहिजे. 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटलाय या संबंधी माहिती असली पाहिजे. ओके. मग मराठी भाषेचे कोण कोण आहे? आत्ता जर का तुम्ही साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तर 2020 मध्ये नंदा खरे यांना उद्यान या कादंबरीसाठी भेटला होता 2020. 21 मध्ये किरण गुरव यांना बौलूच्या अवस्थांची डायरीसाठी भेटलं होतं. 22 मध्ये प्रवीण वांदेकर यांना उजव्या सोंडेच्या बावलीसाठी आणि 2023 साली कृष्णा खोत यांना रिंगाण कादंबरीसाठी भेटलेलं आहे. हे लक्षात असू द्या. हे 2 तरी लक्षात असू द्या. 22 मध्ये प्रणव वांदेकर आणि 23 मध्ये कृष्णा खोत. ओके. आता साहित्य अकादमी पुरस्कार मी तुम्हाला सांगितलं, साहित्य अकादमी पुरस्कार टोटल 24 भाषेमध्ये देतात. त्याच्यामध्ये 22 भाषा आपल्या शेड्यूल 8च्या भाषा प्लस राजस्थानी आणि इंग्रजी या एकूण 24 भाषेमध्ये. म्हणजे राजस्थानी आणि इंग्रजी या भाषांचा समावेश 8 शेड्यूलमध्ये होत नाही. ते वेगळं म्हणजे इंग्रजी आणि राजस्थानीसह 22 आपल्या शेड्यूल भाषा, अशा टोटल 24 भाषेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये प्रकाशित झालेलं जे लेखन असेल त्यासाठी दिला जातो. हा साहित्य अकादमीतर्फे दिला जातो. त्याचा पुरस्काराची रक्कम नॉर्मली 1 लाख रुपये असते. 24 भाषामध्ये दिला जातो आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा सेकंड सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे. सगळ्यात मोठा अवॉर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे दिला झाला ना ज्ञानपीठ, आणि सेकंड तुम्ही म्हणू शकता साहित्य अकादमी अवॉर्ड. साहित्य अकादमी अवॉर्ड बद्दल एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. साहित्य अकादमी, जर आपण साहित्य अकादमी बद्दल बोलतोय तर साहित्य अकादमी ही जी इन्स्टिट्यूट होती ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये होते. साहित्य अकादमीची स्थापना मार्च 1954 यावेळी झालेली आहे. साहित्य अकादमीचे जे पहिले अध्यक्ष होते ते जवाहरलाल नेहरू होते, एवढं लक्षात ठेवा. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. हे संस्कृत मंत्रालय अंतर्गत येणारी एक ऑटोनॉमस बॉडी आहे. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत? संस्कृत मंत्रालय अंतर्गत येणारी एक ऑटोनॉमस बॉडी आहे, एक स्वायत्त बॉडी आहे. आणि त्याचं मेन पर्पज तेच आहे की भाषांचं संवर्धन संरक्षण करणं. मग साहित्य अकादमी हे एकच अवॉर्ड नाही देत. साहित्य अकादमीतर्फे वेगवेगळे अवॉर्ड दिले जातात. साहित्य अकादमी फेलोशिप अवॉर्ड, प्रेमचंद फेलोशिप अवॉर्ड, साहित्य अकादमी बाल पुरस्कार किंवा साहित्य अकादमी युवा पुरस्कार, साहित्य अकादमी भाषा सन्मान पुरस्कार किंवा साहित्य अकादमी अनुवादक पुरस्कार. तर साहित्य अकादमी मोठी ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या अंतर्गत खूप सारे पुरस्कार दिले जातात. तर आपण बेसिक साहित्य अकादमी पुरस्कार बघितला. साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे झाली. टोटल संस्कृत मंत्रालय अंतर्गत येते. संस्कृत मंत्रालय अंतर्गत एक ऑटोनॉमस बॉडी म्हणून काम करते. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. टोटल 24 भाषेमध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड दिला जातो. 22 भाषा प्लस राजस्थानी इंग्रजी. 2023चा कृष्णा खोत यांना रिंगाण कादंबरीसाठी दिलेला आहे. आणि कृष्णा खोत हे मूळचे कोल्हापूरचे आणि रिंगाण ही कादंबरी धरणग्रस्तांचे विस्थापन, त्यांच्या मनाची अवस्था त्या संबंधी लिहिली गेली आहे. एवढं लक्षात असू द्या. यामधून तुमचा क्वेश्चन आरामात डील होईल. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. पीएम मोदींना भूटानचा सर्वोच्च नागरी सन्मान भेटलाय ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो. फक्त विचारू शकता की ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो
हा पुरस्कार कोणत्या देशासंबंधी आहे तर भूटानचा सर्वोच्च सन्मान आहे. सर्वोच्च नागरी सन्मान जसा आपला भारतरत्न असतो तसा त्यांचा सगळ्यात मोठा आहे. आणि हा सन्मान जिंकणारे नरेंद्र मोदी हे पहिले विदेशी सरकार प्रमुख आहे. ओके, सो हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट ठरते की पहिल्यांदा एक विदेशाच्या गव्हर्नमेंट प्रमुखांना तो पुरस्कार भेटलाय. भारताने आतापर्यंत 3 वेळा भूटानचा दौरा केलेला आहे. 2014 मध्ये, 2019 मध्ये आणि आता 2024 मध्ये असा 3 वेळा भूटानचा दौरा मोदींनी केला होता आणि यावर्षी मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. सो हे लक्षात असू दे. पुढचं इम्पॉर्टंट आहे 96वा अकादमी पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार आहे. कितवा आहे ते पण तुम्हाला विचारते. 96वा पुरस्कार आहे. लॉस एंजेलस मधील डॉल्बी थिएटरमध्ये हा झाला होता आणि जिमी केमिलने चौथ्यांदा या संबंधी होस्ट केलंय. सगळ्यात महत्वाचं ओपन हायमर या मूवीला सगळ्यात जास्त 13 नामांकन भेटले होते आणि त्याला बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ऍक्टर, बेस्ट पिक्चर या तिघ क्षेत्रामध्ये अवॉर्ड भेटलेला आहे ओपन हायमर या मूवीसाठी. सो काही फक्त 4-5 गोष्टी लक्षात असू द्या. पहिलं तर 96वा ऑस्कर पुरस्कार होता, लॉस एंजेलस मध्ये झाला. त्याच्यामध्ये त्यांनी चौथ्यांदा जेमी केमिलने त्याचं होस्टिंग केलेलं आहे. ओपन हायमरला सगळ्यात जास्त मानांकन भेटले आणि बेस्ट ऍक्टर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट पिक्चरचा अवॉर्ड भेटला. तर बेस्ट मूवी आपण इकडे दिलेला आहे ओपन हायमर हा चित्रपटाला. अभिनेता आणि अभिनेत्री आपल्याला विचारतात तर बेस्ट अभिनेता सिलियन मर्फी ओपन हायमरचे अभिनेता आहे ते, त्यांना भेटलाय. बेस्ट अभिनेत्री एम्मा स्टोनी पुअर थिंग्स याच्या संबंधी आहे. त्या दोघांचे नाव तुम्हाला माहित पाहिजे. अभिनेता सिलियन मर्फी आणि अभिनेत्री एम्मा स्टोनी या दोघांना. आणि डायरेक्टरसाठी ख्रिस्तोफर नोलन जे ओपन हायमरचे डायरेक्टर होते त्यांना भेटले. सर्वोत्कृष्ट गाणं होतं व्हॉट वॉज आय मेड फॉर या गाण्यासाठी बेस्ट गाण्याचा अवॉर्ड भेटलाय. बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा अवॉर्ड ओपन हायमरला भेटलाय. आणि भारतातर्फे मल्याळम चित्रपट एव्हरीवन इज अ हिरो एक मल्याळम मूवी आपण पाठवली होती आणि ती पण ते अधिकृत एंट्री पण झाली होती पण नंतर ती शर्यतीमधून बाहेर पडली. म्हणून भारताकडून कोणती मूवी पाठवली हे लक्षात असू द्या. एक मल्याळम मूवी आपण भारतातर्फे पाठवली होती एवढं लक्षात असू द्या. या 3-4 फॅक्ट्सवरच मेन क्वेश्चन बनतात की बेस्ट ऍक्टर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट मूवी आणि बेस्ट ऍक्ट्रेस हे 3-4 गोष्टी वर मेनली क्वेश्चन बनत असतात. 96वा पुरस्कार आहे एवढं लक्षात असावं, याच्यावर क्वेश्चन पडतात. ओके, पुढचा लक्षात ठेवा चमेली देवी जैन अवॉर्ड हा पण महत्वाचा आहे. बघा पत्रकार ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा यांना संयुक्तपणे चमेली देवी जैन पुरस्कार 2024 भेटला. तर तुम्हाला नाव का माहित पाहिजे, हे ग्रीष्मा कुठार यांचं आणि रितिका चोप्रा. मग कशासाठी असतं चमेली देवी जैन अवॉर्ड तर आउटस्टँडिंग वुमन मीडिया पर्सन ऑफ 2024 आउटस्टँडिंग मीडिया पर्सन साठी हा अवॉर्ड दिला जातो. महिला पत्रकारांना त्यांच्या प्रभावी कामगिरीसाठी हा दिला जातो. आणि भारताच्या स्वतंत्र कार्यकर्ता आणि प्रमुख सुधारक चमेली देवी जैन यांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो. सो कुणाला भेटलाय, ग्रीष्मा कुठार, रितिका चोप्रा हे दोन म्हणजे दोघं व्यक्तिमत्वांची नावं तुम्हाला माहित पाहिजे, याच्यावर क्वेश्चन येतात. ओके, सो बेसिक क्वेश्चन विचारतील. बेस्ट महिला मीडिया व्यक्ती म्हणून श्रेणीमध्ये पत्रकार संबंधी हा पुरस्कार आहे. या वर्षी संयुक्तपणे 2 व्यक्तींना म्हणजे 2 पर्सनॅलिटीला भेटला. एक ग्रीष्मा ठाकूर आणि एक रितिका चोप्रा यांना भेटला. ग्रीष्मा कुठार हे स्वतंत्र पत्रकार आहे आणि रितिका चोप्रा या इंडियन एक्सप्रेसची लिंक आहे द मीडिया फाउंडेशन याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. एवढं लक्षात असू द्या. ओके, पुढचं घ्या. हा आपण काल बघितलं होतं त्याचं फक्त रिव्हिजन घेतोय. तर कवी प्रभा वर्मा यांना सरस्वती सन्मान भेटलाय. 2023चा प्रभा वर्मा यांना सरस्वती सन्मान भेटला होता. रॉधो सात्विक या मल्याळमसाठी 3 स्टेटमेंट बनवू शकतात. मल्याळम भाषेसाठी रॉधो सात्विक आणि त्यांचं नाव पण विचारू शकता प्रभा वर्मा. सेम पुष्पा भारती यांना व्यास सन्मान भेटलाय यादे 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 या हिंदी साहित्य कृतीसाठी. पुष्पा भारती यादे 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 हिंदी. कवी प्रभा वर्मा सरस्वती सन्मान, रॉधो सात्विक मल्याळम हे लक्षात असू द्या. तर व्यास सन्मान हा हिंदी भाषेसाठी मुख्यतः दिला जातो तुम्हाला माहिती आहे. आणि सरस्वती सन्मान हा 22 आपल्या जे शेड्यूल भाषा आहे त्या संबंधी जे आपण मागच्या 10 वर्षामध्ये लिखाण केले त्या संबंधी दिला जातो, हे लक्षात ठेवा. ओके, सो आज आपण एवढे क्वेश्चन बघितले. आपली ही सिरीज कंटिन्यू ठेवू. यामध्ये आणखी आपल्याला जे नवीन भेटेल ते पुरस्कार घेऊ आणि जे पण तुमचे डाऊट्स असेल ते आपण क्लिअर करत जाऊ. सो कनेक्टेड राहा. आपण पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.